आणि आता बातमी आहे शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यासंदर्भात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुन्हा एकदा दिल्लीला जात आहेत। महाराष्ट्र सदनमधील कार्यक्रमाला उद्या हजेरी लावतील। शिंदेंचा पुढील 2 दिवस दिल्लीमध्ये मुक्काम असण्याची दाट शक्यता आहे। एनडीएतील घटक पक्षांच्या बैठकीलाही एकनाथ शिंदे हजर असतील। या बैठकीला राज्यातील 3ही प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत। या संदर्भात गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली अपडेट देत आहेत। गिरीश, आपण बघतोय आज पुन्हा एकदा शिंदेंचा दिल्ली दौरा असणार आहे, नेमकं कारण काय आहे सविस्तर सांगा। नक्कीच आपण पाहतोय एकनाथ शिंदे हे आज संध्याकाळी उशिरा पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यासाठी रवाना होणार असल्याची माहिती मिळते आणि उद्या दिल्लीतील महाराष्ट्र सदनचे नॉर्थ ईस्टच्या कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदे हे हजेरी लावणार आहेत। एकनाथ शिंदे यांचा पुढील 2 दिवस दिल्लीमध्येच मुक्काम असणार आहे, त्यामुळे बरीचशी राजकीय खलबतं सुद्धा त्या ठिकाणी होणार असल्याचं बोललं जातं। एनडीएतील घटक पक्षाच्या बैठकीला एकनाथ शिंदे हजर राहणार आहे आणि या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार या सुद्धा हजर राहणार आहेत। त्यामुळे या बैठकीमध्ये नेमक्या कोणकोणत्या विषयांवर चर्चा होणार आहे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। पण एकनाथ शिंदे हे काल रात्री मुंबईमध्ये दिल्लीहून दाखल झालेले आहेत आणि अमित शहा यांची भेट घेऊन ते पुन्हा एकदा मुंबईत दाखल झाले आणि आता पुन्हा आज संध्याकाळी उशिरा ते दिल्लीत जात आहेत। त्यामुळे पुढचे 2 ते 3 दिवस एकनाथ शिंदे यांचं दिल्लीमध्ये मुक्काम असणार असल्याचं बोललं जात आहे। निश्चितच या दौऱ्यावरती आपलं लक्ष असेल। गिरीश, तुर्तास धन्यवाद।